ओपनिंग पेअर मैदानावरती 12th मॅन दोन्ही टीमचे असणं गरजेचं आहे. दरम्यान रोशन सिंग यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांचा संघ मैदानावरती इन ॲक्शनमध्ये रोशन 11 प्रथम बॅटिंग करतोय. चला ओपनिंग पेअर मैदानावरती स्ट्रायकिंग इनला बॅटर आफ्ताब, नॉन स्ट्राईकला अक्षय. आफ्ताब आणि अक्षय बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी बॉलर्सने अलंकार कॅप्टन आहेत. अलंकार संघाचे तयार होत आहेत. कॉमेडी बॉक्स एंड करणं. स्ट्रायकिंग इनला आफ्ताब तयार. नॉन स्ट्राईकला आपण काय रनर. तेच मी बोललो की रनर्स आता देतात ना नवीन रूलच्या नुसार. पण जर आयोजन कमिटीमध्ये तशी सवलत असेल तर देऊ शकतात पाहायला लागला असेल तर. आणि तर रूल्सच्या हिशोबाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता रनर दिला जात नाही. पण आपण इथे ती सवलत दिली कारण पायाला दुखापत झाली त्यामुळे ती तो रनर आपण दिलेले आहे. चला मॅच सुरू करूया. स्वागत आहे सगळ्यांचंच. आणि जे प्रेक्षक युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा. ओ हो हो पहिलाच बॉल बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड. पहिला धक्का रॉयल डक वरती आफ्ताब बाद. थँक्यू डीजे. अत्यंत सुंदर कामगिरी आमची डीजे करत आहेत. आई एकविरा डीजे. तर आल्यानंतर आवाज जेव्हा मी प्रथम कुठलाही कॉमेंटेटर जेव्हा कॉमेंटेटरसाठी जातो तेव्हा चेक करतो की डीजे कसा आहे, साऊंड सिस्टम कशी आहे. पण आम्ही इम्प्रेस झालो. अत्यंत चांगली दर्जाची ही साऊंड सिस्टम आणि खूप सुंदर पद्धतीने आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि विशेष म्हणजे गाणी अगदी वेळेवरती लावत आहेत, वेळेवरती बंदही करत आहेत. बऱ्याचदा काय होतं की एखादा डीजेवाला येतो त्याला फारसा अनुभव नसतो क्रिकेटचा. काही जणांना अनुभव असूनही ते टायमिंग साधता येत नाही. हे आमचे उत्तर शिवचे डीजे आहेत. आणि उत्तर शिव गाव मागच्या काही दिवसांमध्ये फार चर्चेमध्ये राहिलं. या गावामध्ये आवाज करता येत नाही, साऊंड सिस्टम लावणं देखील फार कठीण झालं आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आणि नक्कीच कुठलाही कार्यक्रम बघा क्रिकेटला विरोध करता हरकत नाही, समजू शकतो आपण त्या गाण्यांना. पण तुम्ही जर गावामध्ये सप्ताह असेल, शालेय कार्यक्रम असतील त्यालाही जर विरोध करतात म्हणजे ही मानसिकता तरी कुठली आहे हा प्रश्न इथे निर्माण होतोय. त्यामुळे गावाने एकजूट व्हायला हवं. चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कात नाही. विकेट किपरने केली आहे चूक. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. बायच्या रूपाने मिळतील धावा 4. चार धावा झाल्यात. बायच्या रूपाने 4 धावा येत आहेत. या मैदानामध्ये आवाजाला आतापर्यंत काही बंधनं आली नाही. आजूबाजूला आता बिल्डिंग्स नाही आहेत. आता काय झालं की आमचीच मोरे आणि टिंब हा प्रश्न पडलेला आहे. किंग मैदानावरती हा चेंडू बाहेर निघतोय. वाईड बॉल. किंग मैदानावरती आपण जर बघितलं तर इतका डिस्टन्स आहे त्या पलावा सिटीचा की तिकडे आवाजही जात नाही. मैदान बाउंड्री लाईनवर जात नाही तरीसुद्धा कंप्लेंट्स केले जातात. आणि एक तिथेही एक बाई आहे, इकडेही उत्तरशिवमध्ये बाईच आहे. एक बाईने ठरवलं तर रामायणही घडू शकते, महाभारतही घडू शकते. की हा इतिहास राहिला आपला. गरज नसताना का विरोध असा प्रश्न पडतो. स्वीप केलं. ओ हो काय फिल्डिंग आहे बघा. मला कवलजीचे भाऊ दिसत आहेत. ते नाव काय त्यांचं? हा बजवा सिंग. क्या बात आहे बजवा. पंजाब दी पुत्तर. नेहमीच पंजाबी नेहमी चपळ असतात, चतुर असतात. हरभजन सिंगला आपण बघितलं, युवराज सिंगला आपण बघितलं. सध्या डाव्या हाताचा गोलंदाज त्याचं नाव आता मला क्लिक होत नाही. हर्षदीप.
काय जबरदस्त आणि सेंग इज ऑलवेज किंग असतात. काय फिल्डिंग केली मी म्हणेन ना भजवाने. सुपर फिल्डिंग, सुपर बॅटर्स. धावफलकावरती 6 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपवरती वाईड यॉर्कर होता. चांगला चेंडू होता. मागच्या काही चेंडूंमधला हा चेंडू अत्यंत चांगला होता. फारशी गती नाहीये चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. फिंगर रोल्स करतायत. टर्न करण्याचा प्रयत्न आहे. धावा 6 आहे धावफलकावरती. भाग्यवान आमच्यासोबत जोडले गेले आहेत. कोरोच्या आज सुंदर ड्रेसिंग केले भाग्यवानने. व्हाईट अँड ब्लॅक चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि नक्कीच भाग्यवानचं लग्न झालं नसेल तर तो पोरगी बघायला झाला अशी माहिती आम्हाला मिळते. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फील्डर तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 7 धावा. षटक पहिलं संपन्न झालंय. 22च्या रुपारी ज्या 4 धावा आल्या ना तरी त्याचा फायदा घेता आला नाही रोशन 11 टीमला. HP फाउंडेशन टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतायत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 7 धावा. मागच्या मॅचमध्ये आपण पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 8 धावा बघितल्या होत्या सुनील यांच्या, जिथे 2 विकेट आपण बघितले होते. तर यानंतर विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच होईल आणि त्यानंतर प्रेक्षणीय मॅच. एका बाजूला लोढा एवनची संपूर्ण स्टार कास्ट तर दुसऱ्या बाजूला जबरदस्त फॉर्मात असलेला संघ निळजे गावचा. नितेश पाटील या संघ इन ॲक्शनमध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आणि नक्कीच आमच्या युनिव्हर्सिटी टेनिस क्रिकेटच्या शैलेश भोईर मनोज यांना मी सांगेन की मॅच थोडीशी आपण त्याची जाहिरात करा सोशल मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना सांगा की पुढची मॅच म्हणजे ती या मॅच नंतरची एक मॅच आहे, त्यानंतर ती मॅच होईल आणि निळजे टीम इन ॲक्शनमध्ये. त्यामुळे सगळेजण बघतील. एका बाजूला लोढा एवनचे जे खेळाडू असतील तेजस पॉल जे जबरदस्त क्रिकेटपटू आहे, ओपन क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे तेजस पॉलच्या विरुद्ध नितेश पाटील. बघूया निळजेची टीम कोणती असणार आहे. जर यादी अवेलेबल असेल कोणते खेळाडू खेळणार असतील तर आम्हाला ती यादी मिळाली तर नक्कीच आम्ही ती जाहीर करू. लोढा एवनमधून कोण कोण खेळणार आहे, निळजेमधून कोण कोण खेळणार आहे. नक्कीच आमचे प्रथमेश ठाकूर यांचे 10,000 फॉलोअर्स झालेले आहेत आणि फॉलोअर्स होणं म्हणजे खूप श्रीमंत होण्यासारखा तो अनुभव असतो. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. एखादा यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स त्यांची संख्या जास्त असेल की ती श्रीमंत एखाद्या चॅनलची असते. युनिव्हर्सिटी टेनिस क्रिकेटलाही ही संपत्ती प्राप्त हो. चांगलं काम करतात, मेहनत करा, चांगली क्वालिटी द्या, चांगली सर्व्हिस द्या, सबस्क्राईब वाढत जातील. कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढलंय, स्पर्धात्मक युग आहे. लेफ्ट आर्म वर द विकेट. हा चेंडू ऑफ. ओहो पुन्हा एकदा वाईट बॉल. विकेट किपरला गॅदर करता आला नाही. आणखीन एक चौकार. बॅटची जे अंपायर सांगतायत आणि बघा अशा प्रकारे हा चौकार या ठिकाणी मिळतोय. 4 धावा येतात. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती 12 धावा आणि ज्या काही धावा आल्या ते 2 चौकार ते खराब फिल्डिंगमुळे आलेले आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट बॅकवर्ड, स्क्वेअर लेग या अशा काही जागा आहेत की जिथे बॉल फार वेगाने येतो. इथले फिल्डर फार चपळ असायला हवेत, दक्ष असायला हवेत, चेंडूवरती नजर त्यांची तीक्ष्ण असायला हवी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. पहिला दुसरा धक्का मैदानावरती लागतोय रोशन 11 संघाला. थँक्यू डीजे. तर लोढा एवनचे जो संघ आहे प्रेक्षणीय मॅचचा तेजस आहे, त्यामध्ये आफताब आहेत, अलंकार आहेत, किरण, रोहन, केतन, निकेत, संकेत, स्वप्नील, मनोज, सुरेश अशी ही लोढा एवनची टीम आहे. निळजेची टीम कोणती ती आल्यानंतर आपल्याला कळेल. जेव्हा मैदानावरती उतरतील ते आपल्याला समजेल. हा चेंडू यावेळेस मात्र ओव्हर पिच होता. ऑफ स्टंपवरती संपर्क नाही झाला. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग होती. बॉलिंग मार्कवर मनोजला आणले. 5 धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केल्या. धावसंख्या 12 धावफलकावरती.
2 विकेट गमावले आतापर्यंत मैदानामध्ये. प्रियांशू जो स्टॅकिंग एंडला न्यू बॅटर, पहिलाच बॉल डॉट फेस केला, दुसरा बॉल अक्षय जो 2 वरती खेळतो, 3 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. मनोज लेफ्ट आर्म वरती विकेट. चेंडू बॅटची एज घेऊन येतोय थर्ड मॅनच्या दिशेने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही करता आला. डायरेक्ट हिट. एक धाव वेगाने इथून पूर्ण करतात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. टॉस जिंकून HP फाउंडेशन या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हरीश पाटील फाउंडेशन ज्यांनी आतापर्यंत बॉलिंग खूप सुंदर केली आहे, फिल्डिंगमध्ये काही चुका झाल्यात, त्यामुळे या धावा दुहेरी अंकात तुम्ही बघताय. अन्यथाही धावसंख्या सिंगल डिजिटमध्येच असते. पण 13 धावा झाल्यात. आतापर्यंत 11 चेंडू संपन्न झाल्यात. पहिल्या ओव्हरचे 6, ओव्हरचे एकूण 5 बॉल. अखेरचा बॉल. मनोज लेफ्ट आर्म वरती विकेट. स्टॅकिंग इनला लेफ्ट हँडेड अक्षय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. ऑन साइडला हलक्या हाताने प्लेस करतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय स्क्वेअरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एक धाव मिळत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अंती 14 धावा झाल्यात. 7 धावा प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. ही धावांची गती बघायला मिळते. सुंदर पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे. 5व्या पर्वामध्ये बघता बघता 5वं वर्ष उजाडलं. 5 वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला संघ कमी होते, त्यानंतर अनेक खेळाडूंनी पुढे येऊन प्रतिसाद दिला, रिस्पॉन्स दिला आणि त्यानंतर ही संख्या आपण बघितलं तर 16च्या घरामध्ये स्क्रीनमध्ये बघू शकाल. निकेश भोईर यांना त्यांची सुकन्या श्राव्य आहे त्या ठिकाणी, राव्य आहे माफ करा. तर राव्याच्या नावाने हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल निकेशचा. याच नावाने सातत्याने निकेश आपली एक टीम उतरवत असतात या लीग. आणि यंदा आपण बघताय तर सुंदर असे क्रीडांगण, त्याचबरोबर कायमस्वरूपी असे व्यासपीठ. उजव्या बाजूला आपण बघितलं तर एक सुंदर गॅलरी तयार करण्यात आली आहे. VIP कक्ष आपण म्हणू शकता. त्याचं काम सुरू आहे. 50 लाखाचा निधी खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे यांनी या मैदानासाठी दिलेला आहे. त्यामुळे या मैदानाचं सुशोभीकरण होत चाललंय. मैदान खरं तर मेट्रोच्या जाळ्यामध्ये अडकणार होतं, पण आमदार साहेब जे आत्ताचे नवनिर्वाचित आमदार आहेत राजेशजी मोरे यांनी तो प्लॅन थोडासा बाजूला केलेला आहे आणि हे मैदान वाचवलेलं आहे. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू येतो कॉम बॉक्स मध्ये. मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 1 होऊन झाली ती म्हणजे 18 धावा. वरची सुरुवात आपण बघताय चौकाने होते. डॉट बॉल. 18 वरती 2 विकेट आपण बघतायत आतापर्यंत. चांगलं कमबॅक. अलंकार कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. टॉस जिंकल्यानंतर अलंकारने सांगितलं की अच्छी टूर्नामेंट है और बहुत मज़ा आएगा इस मैदान पर खेलने के लिए. राउंड द विकेट. यावेळेस मात्र विकेट कीपर बघा चुका होत आहेत. विकेट कीपिंग पहिल्या ओव्हरपासून चांगली राहिली नाही. आपण जर बघितलं तर विकेट कीपरचा रोल फार महत्त्वाचा असतो, पण त्या ठिकाणी तशी विकेट कीपिंग झाली नाही आहे. आपण बघता ते 1 धाव धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. बॉलरला साथ मिळणं गरजेचं आहे. विकेट कीपर असेल, फिल्डर असेल, प्रत्येकाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. अन्यथा थोडासा प्रेशर बॉलरवरती असतो. त्याला मात्र मग नंतर आत्मनिर्भरच बनावं लागतं. एकतर क्लीन बॉल करावं लागतं, LBW करावं लागतं. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात अलंकारने. 19 धावा धावफलकावरती. अलंकार पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. स्टॅकिंगला प्रियांशू. हा चेंडू सरळ निघतोय. ऑफस्टंपवरती पिचिंग होती. अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण बघितला तर डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पहिला बॉल 4 धावा आल्यानंतर अलंकारने सुपर कमबॅक. पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव दिली आहे. 4 बॉलमध्ये 5 धावा. 19 ही धावसंख्या. आडव्या बॅटने खेचलाय. गॅप मधून चेंडू गेलाय.
सीमा पार येतो हा चौकार. क्रॉस बॅटेड शॉट होता ऑप्शनमध्ये, फुल लेंथ होता, आडव्या बॅटने घेतलेला आहे प्रियांशूने. 4 धावा, धावसंख्या धावफलकावरती 23 आपण बघतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. अखेरचा बॉल प्रियांशूसाठी घेऊन येतात अलंकार. वरती विकेट. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मध्ये खेळत आहेत. फिल्डर मिड विकेट वरनं आलेले आहेत, पण एक फिल्डर इनफिल्ड मधनं जाऊन चेंडू त्या ठिकाणी कव्हर करतो. तोपर्यंत 2 धावा या दरम्यान आणि अशा प्रकारे 3 षटक संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 25. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 मिनिटचे धावा झाल्या धावफलकावरती. एकूण 25 धावा झाल्या. धावांची गती आहे 8.33 प्रति ओव्हर मागे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. एका बाजूला रोशन 11, दुसऱ्या बाजूला HP फाउंडेशन. HP फाउंडेशनने जिंकलेला आहे टॉस. त्यांनी निर्णय केला फिल्डिंगचा आणि फिल्डिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 25 धावा खर्च केल्यात आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. या आपण देऊया डीजेला एक संधी चांगलं संगीत सादर करण्याची. येस, थँक्यू डीजे. सध्या आपण खेळाडू कक्षामध्ये आलेलो आहोत. प्लेअर डगआउटमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. काय सांगाल येणाऱ्या 2 षटकांमध्ये कितपत अनुमान लावला जाईल की कितीपर्यंत पोहोचायचं आहे? येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती अपेक्षा आहेत दोन्ही फलंदाजांकडून? कमीत कमी 20 तरी रन पाहिजेत. 50 क्रॉस आता 23 झालेले आहेत. 27 किंवा 50 क्रॉस असले तरी बेटर आहे, कारण दोघांना मारू शकतात ते आहेत तेवढे कॅलिबर. आणि मागे आमचे 2 प्लेयर पण आहेत की ते 3ला 3 पण जर आले तर टेकू शकतात ते. दुपारचं सत्र आहे, खेळपट्टीत ठणक झालेली आहे. आता बॅटवरती बॉल चांगला येतोय, पण आता 50 ते 55 धावा पुरेशा असतील का? तितके कॅलिबरचे गोलंदाज आहेत का आपल्याकडे? हो, 50 क्रॉस असेल तरी आमच्याकडे कॅलिबरचे बॉलर आहेत तसे. जर 50 क्रॉस झाली तर वेल अँड गुड, नाही झाली तर ओके, पण आमच्याकडे कॅलिबर आहेत तसे बॉलर्स. तर नक्की सांगतायत खेळाडू कक्षामधून सगळे खेळाडू की 50-55 पर्यंत संघ पोहोचायला हवा. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐक्या आवाज विनोदजी पाटील सर यांचा. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. आता 3 ओव्हर नंतर डगआउटमध्ये तो गेला. ही संकल्पना यंदा आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये बघतोय. आता ही संकल्पना अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर यांची टीम त्यांची संकल्पना आहे. त्यांनी एक ग्रुप बनवला कॉमेंटेटरचा रतनबुवा ट्रॉफीसाठी. त्यामध्ये सगळे कॉमेंटेटर ॲड आहेत. तिथे त्या इन्स्ट्रक्शन आम्हाला मिळत असतात. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला मिड विकेट झोनमध्ये. लॉंग ऑनवर फिल्डर येत आहेत, चेंडू कव्हर करतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत या 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती रोशन 11ची झालेली आहे 28. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावले. एक चांगली पार्टनरशिप. डगआउटमधून खेळाडू म्हणाले की आणखीन 30 धावा हव्यात. 50 क्रॉस झाल्या तर आम्ही एक चांगली फाईट देऊ शकतो, पण बघूया काय घडतंय. बॉलिंग सध्या चांगली झाली आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये. उदित बॉलिंग मार्कवर तयार कुळेगावींकडनं. उलटत होता ऑप्शनवरती बॅटची. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने निघाला. फिल्डर येत आहेत बॅकवर्ड पॉईंटवरनं. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 30 धावा झाल्यात. 2 विकेट गमावलेले आहेत. 4थं षटक मार्गस्थ आपण बघतायत. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस करतायत अलंकार जे संघनायक आहेत.
आणि फिल्डिंगमध्ये आपण बघताय क्षेत्ररक्षक जो डीपमध्ये होता त्याला आत आणले शॉर्ट थर्ड मॅनला, आणि जो फिल्डर आतमध्ये होता त्याला पाठवलंय डीप थर्ड मॅनच्या दिशेने. आपण बघतायत 30 धावा, 34 षटक. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा या लीगच्या माध्यमातून लोढा A1मधील जे काही रहिवासी असतील, जे काही खेळाडू असतील, ज्यांना एक संधी देण्याचं काम ही लीग सातत्याने करत आलेली आहे 5 वर्ष. स्टेट ड्राईव्ह, फिल्डर येतात लॉंग ऑफरनं, तोपर्यंत 2 धावा इथून मिळतील का बघूया. वेगाने धावलेले आहेत, अपील झालंय, अंपायरने सांगितलंय नॉट आउट. आणि बघा जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगलचं रूपांतर डबल्समध्ये करणं गरजेचं आहे, सिंगल डबल्सवरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच जागा होतं की एक षटकार मारले की पुढचे 2 बॉल डॉट असतात, त्यामुळे जर त्या 3 बॉलमध्ये जर तुम्ही धावूनच 5-6 रन काढले तर ते तरीसुद्धा ते फायद्याचं ठरतं. त्यामुळे डॉट बॉल बऱ्याचदा महागात पडतात. लिमिटेड ओव्हरच्या स्पर्धा म्हटलं की 30 चेंडू असतात, 30 चेंडूमध्ये तुम्हाला तुमची बॅटिंग दाखवायची असते, जास्तीत जास्त धावा या करायच्या असतात. हो, स्लाइस केले यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून डीपमध्ये फिल्डर नाही आहे, चेंडू गेलाय स्वर्गीय कुमार धीरज पाल स्टँडच्या दिशेने. क्या बात आहे. अजय गायकवाड यांचा आवाज आहे, आवाज सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. आणि गाणी त्यांनी गायली आणि खूप चांगले गीतकार देखील आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये सातत्याने आपण बघतो त्याची क्रेज वाढत चालली आहे. 36 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग मार्ग तयार. उदित आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. ओ हो हो, रचनात्मक आकर्षक फटका, स्विच हिट, 4 धावा. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट, काय जबरदस्त बॅटिंग करतोय त्या ठिकाणी आपण बघताय. संकेत बघा, कॅप्टन आहेत संकेत, आणि मग सांगितलं की माझी टीम जी आहे ना त्या टीमबद्दल मी समाधानी आहे. चांगले खेळाडू माझ्या टीममध्ये आहेत, एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर केवळ 25 होत्या, आता गेअर बदलले, 40 धावा झाल्यात. काय कमबॅक आहे. हो, थोडेसे थांबलेले आहेत त्या ठिकाणी, स्टेपमध्ये काहीतरी चूक त्यांना जाणवलेली आहे, त्यामुळे ते थांबले आणि हा डेड बॉल अंपायर सांगतायत. धावा कधी 40 आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ 25, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण ते चित्र बघितलं, पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, पण नंतर धावा आल्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. इथे तेच चित्र आपण बघतोय. हो हो, मिड विकेटला गॅप मोठी आहे, चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर आणि जाताना देऊन जाईल 4 धावा. मागचं षटक तुम्ही बघा, आज शेवटचा जो बॉल होता फुल टॉस होता, लॉफ्ट केला होता जागेवरनं, 4 धावा. सुंदर कॅमेरावर त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि बघा धन्यवादचं बोर्ड आहे तिथे पाठवलं, आणि जसं काय बॅट्समन सांगतोय बॉलरला की धन्यवाद फुल टॉस दिलाय, आपला तिरंगा डौलाने फडकतोय. भगवा रंग, सफेद रंग, हिरवा रंग, भरपूर संदेश हा भगवा रंग देत असतो. आणि भगवा रंग खरं तर शौर्याचं प्रतीक आहे. उगवत्या सूर्याचा रंगही आपण बघितलं तर केशरी असतो. अग्नीतून निघणाऱ्या ज्वालाही या भगव्या रंगाच्या आपण बघत असतो. हिरवा रंग म्हणजे नक्कीच निसर्गाचा रंग आहे.
नवचैतन्य निर्माण करत असतो आणि पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये असलेलं ते अशोक चक्र, त्याला 24 आरे आहेत. धावा 44 झाल्या आहेत 4 ओव्हरमध्ये. मागच्या षटकात आपण बघितलं पहिला बॉल वाईड, पहिल्या 3 बॉलमध्ये 3 डबल्स, नंतरच्या 3 बॉलमध्ये 3 चौकार. स्ट्राईकवरती येतोय त्या ठिकाणी आपण बघतोय अक्षय. धावा फलकावरती एकूण झालेले ते म्हणजे 45. तर संकेत स्ट्राईकला बघा थोडं चेंज करा त्या ठिकाणी शैलेश. ते अक्षय लिहिले, तो संकेत आहे. धावा फलकावरती एकूण आहेत 45. बॉलिंग मार्कवर तयार नयन. शेवटचं षटक नयन घेऊन येतोय. वेळ जास्त घेऊ नका, चला. हो हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर येत आहेत पण नाही अडू शकले. गेल्या चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. हॅलो हॅलो. तर नक्कीच डॉक्टर शाहू साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील मी आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच इथे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे परत एकदा लोढा हेवन प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. राऊंड द विकेट. हो 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 हो, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर, छूम अंतर. What a shot. Great timing, great connection. तर नक्कीच इथं डॉक्टर शाहू साहेब यांचे शुभागमन झाले, त्यांचं देखील परत एकदा आयोजकांकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच आपण इथं आपला अमूल्य वेळेमध्ये उपस्थिती दाखवल्याबद्दल परत तुमचे एकदा आयोजकांकडून हार्दिक स्वागत आहे. 55 नंतर आणखीन एक प्रहार. हो, खराब फिल्डिंग. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतोय हा चौकार. नो. नो बॉल. 1+4 मिळतील 5 धावा, मिळेल फ्री हिट. आणि या ठिकाणी बघा, मगाशी मी सांगितलं की डगआउट सोडून कोणी बाहेर येऊ नका, पॅनल्टी लागेल. डगआउट मध्ये बसा. मगाशी देखील मी मराठीत सांगितलं पण त्यांना समजलं नाही. फाईन लेगच्या दिशेने. आणि बघा आज शेवटचा षटक काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 ठोकल्या होत्या आणि आता बघा एकूण धावा झाले धावफलकावरती 66 धावा. म्हणजे आतापर्यंत 41 धावा कुठल्या गेल्या आहेत. जे 3 ओव्हरमध्ये घडलं नाही ते मात्र आता मागच्या 2 ओव्हरमध्ये. आणि सेम सिच्युएशन आपण बघितली होती ती म्हणजे पहिल्या मॅचमध्ये इथे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले आणि इथे आपण बघतायत की मागच्या ओव्हरमध्ये 19, या ओव्हरमध्ये आता किती रन आले आम्हाला आमचे स्कोर सांगतील. आतापर्यंत 22 रन दिलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी मेहनत झाली. ओ हो हो, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर, षटकार. संकेतचे रन झालेले 52. टाय होऊन जाऊ द्या. काल 250, आज एक. क्या बात है, ग्रेट बॅटिंग.
टोटल 3 अर्धशतक. आणखीन एक तडाखा, फटका फसलाय, झेलची शक्यता आणि झेल टिपलाय. वेल जस्ट कॅच, पण बाद होण्याआधी संकेतने धोक्याचे संकेत दिलेले आहेत अपोजिट टीमला. एकूण डावा धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे 72, 72 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी मेहनत केली होती बॉलरने, पुढच्या 2 ओव्हरमधल्या गोलंदाजाने त्या मेहनतीवरती पाणी ओतलं पूर्णपणे. जवळजवळ 57, मला वाटतं 47 धावा कुठण्यात आल्यात. हो, कारण 19 रन आले होते मागच्या ओव्हरमध्ये. ओव्हरमध्ये 28 आल्यात. नयनला पूर्णपणे धुतलेला आहे, अक्षरशः त्याचा खरपूस समाचार घेतलाय. 2 ओव्हरमध्ये 47 धावा दिल्यात मागच्या, आणि त्यामुळे असं वाटलं होतं की ही मॅच लो स्कोरिंग होईल, पण तसं काही घडलं नाही. तर अपेक्षा केली होती डगआउटमधून प्लेयरने की 50च्या पुढे धावायचं, पण ही धावसंख्या 70च्या. धन्यवाद सर. तर पहा, उपस्थित मान्यवरांचे ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर नक्कीच डॉक्टर शाहू साहेबांना विनंती करतो, तर आपल्या टुर्नामेंटचे सर्व निकेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण शाहू साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. त्यांचं वेळोवेळी क्रिकेटवर प्रेम आणि निकेश भोईरला वेळोवेळी सपोर्ट, आणि या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यांचा शुभ सन्मान आमच्या लोढा हेवन क्रिकेट क्लबचे सर्व निलेश भोईर यांच्या शुभ हस्ते मायाची शाळ तसेच पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटचं सन्मान चिन्ह देऊन आपण करत आहोत. नक्कीच शाहू साहेबांना देखील परत एकदा त्यांचं मी आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल. तर नक्कीच पर्यावरण भूषणचा किताब देखील त्यांनी मिळवलेला आहे. एक गर्वाची बाब आहे त्यांच्याबद्दल, आणि ते आज आपल्या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे परत एकदा मनापासून तसेच हे टुर्नामेंट संपादित करण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले, तर नक्कीच हे टुर्नामेंट पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचं मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. तर तुम्ही पाहताय जे मंडप आहे त्यासाठी मोलाचं सहकार्य म्हणजे आमचे कमिटीचे सर्व विजय सिंग साहेब यांनी केले. तसेच यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांनी आम्हाला योगदान दिले ते आमचे देवराज पाल साहेब. तसेच टी शर्टसाठी जे वेळोवेळी आम्हाला दरवर्षीच्या टी शर्ट ज्यांच्या मार्फत आम्हाला पुरस्कृत होतात ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नागेंद्र शर्मा साहेब यांच्या मार्फत होतात. तसेच प्रथम पारितोषिकाची तुम्ही जी ट्रॉफी पाहताय ती आमचे सर्वांचे लाडके लोढा हेवनमधील समाजसेवक मोतीराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते असते. तसेच द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी जी आहे ती आमचे लाडके सुधीर दादा यांच्या मार्फत आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. तसेच तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकची ट्रॉफी तुम्ही पाहताय ती महेंद्र धर्मा पाटील यांच्या मार्फत आम्हाला लाभलेली आहे. तसेच सामनावीर जे तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये जे सामनावीर पाहताय ना ते सामनावीरचे किताब आम्हाला दरवर्षी ज्यांच्या मार्फत लाभतात ते म्हणजे आमचे लाडके जगन्नाथ दादा पगडे तसेच मुकेश दादा भोईर यांच्या मार्फत लाभले. तसेच मालिकावीरसाठी जी तुम्ही ट्रॉफी पाहताय ना ती स्वर्गीय पांडुरंग त्रिभक पाटील यांच्या स्मरणार्थ धनाजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेले आम्हाला दिलेली आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आशिष कुमार, तसेच कूलर असणारे ते कुमारी श्रव्या तेलंगा आणि कुमार वियांग कूलर यांच्याकडनं आपला कूलर भेटणार आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी. तसेच गोलंदाजासाठी देखील कूलर असणार आहे ते दुर्गेश यादव यांच्याकडनं असणार आहे. तसेच ट्रॉफी आपल्याला अनिल साहनी यांच्याकडनं असणार आहे. तसेच बेस्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चंदन यादव यांच्याकडनं ट्रॉफी असणार आहे आणि सिद्धार्थ जाधव यांच्याकडनं कूलर असणार आहे. तसेच प्रेक्षणीय लढ्यासाठी जी ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे गिरीश सिंह साहेब यांच्या मार्फत. तसेच अजून एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये ट्रॉफी आपल्याला जी दिलेली आहे ती म्हणजे विश्वास विष्णू रसाळ साहेब यांच्या मार्फत. तसेच आजच्या चारही टीमसाठी जेवणाची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते म्हणजे विनीत पेडणेकर साहेब यांच्या मार्फत चारही टीम्सच्या प्लेयरसाठी जेवणाची व्यवस्था आहे. तर नक्कीच चारही टीमला विनंती असेल की त्यांनी कमिटीशी संपर्क साधून कलेक्ट करून जायचं आहे. तसेच आपल्या टुर्नामेंटसाठी बॉल ज्यांनी आपल्याला दिले ते म्हणजे प्रवीण पाटील साहेब घेसर
त्यांनी दिलेले आहे, तसेच मनोज पाटील निर्जे यांनी देखील दिलेले आहे, तसेच जय भवानी नॉल्टी यांनी दिलेले आहेत बॉल. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ते अरिहंत कलेक्शन यांच्याकडून लाभले, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच कॅप आपल्याला दयाल भाई यांच्याकडनं आहेत, त्यांचे देखील आभार. तसेच आपण जे 4 दिवस पाण्याची व्यवस्था म्हणजे नक्कीच पाण्याचं मोलाचं सहकार्य आनंद सिंग साहेब यांच्याकडून लाभले आहे, त्यांचे देखील मनापासून आभार आभार आभार. तसेच तुम्ही पाहताय अभिजित दुबे साहेब, चला मॅच चालू करायची आहे नक्कीच. वळूया कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील प्रथमेश. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. 30 चेंडू 73 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच पुल लेंथ होता ऑनसाईडला, कम्प्लीट स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही. सुरुवात झाली ते डॉट बॉलने अलंकार आणि त्याच्यासोबत नितीन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. नितीन आणि अलंकार ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल स्लॉटमध्ये होता ऑनसाईडला, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, कोणती मिस्टेक नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्रामध्ये टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये 0 या धावसंख्येवरती लागत असताना खेळाचा उत्तरार्धामध्ये थँक्यू डीजे. खरं तर येत्या 28 फेब्रुवारी ते 29 मार्च 2025 पर्यंत, तर आजच 28 फेब्रुवारी आणि आजपासून ते 29 मार्च 2025 पर्यंत फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधी दरम्यान सर्वांना विनंती आहे की आपण धर्मवीर बलिदान मास पाळायचं. कारण या बॉलनंतर मी आवर्जून उल्लेख करेन, वेळ आपल्याकडे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण त्यांनी जो 1 महिन्यात नितनेमाने कठोर दाहन यातना सोचल्या, त्या यातना समजून घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांना समजून घेण्यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळणे सर्व आपल्या हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं संभाजी राजांना पकडलेल्या क्षणापासून ते त्यांची हत्या क्षणापर्यंतचा जो 1 महिन्याचा कालावधी आहे, त्या अवधीत आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा खरं तर आवडत्या छंदाचा त्याग करूयात, एकच वेळ जेवूयात, मनोरंजनाच्या साधनांना दूर करूयात, आनंदाच्या क्षणाची कुरवंडी करून नित्यनेमाने संभाजी चरित्र शिवचरित्र वाचून मांसाहार व्यसनांनी तिलांजली आपण देऊया आणि आपल्याला सुख देणाऱ्या गोष्टींचा येत्या 1 महिन्यासाठी त्याग करूया. कारण बलिदान मास हे प्रत्येक हिंदूनं पाळणं महत्त्वाचं आहे. एका वाघाला पकडण्यासाठी 80,000 कुत्रे आले होते, त्या गोष्टीचा आम्ही नेहमी उल्लेख करतो. त्यामुळे बलिदान मास ज्या यातना स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी सोसल्या, त्या यातनांचा खरं तर आपल्याला देखील कळायला हवा ते त्यांनी किती यातना सोसल्या. नुकतंच छावा चित्रपट रिलीज झाला, आवर्जून जाऊन बघा, तुम्हाला कळेल. त्या राजाचं केलेलं हाल, त्या राजानं केलेली मेहनत या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी काय केलं हे तुम्हाला आवर्जून कळेल. त्यामुळे आपल्या खऱ्या अर्थानं कपाळावरती गंध राहावा यासाठी 40 दिवस त्या औरंग्यानं जे हाल केलं आपल्या राजाचं, ते आवर्जून जाऊन पहा त्या चित्रपटाला. चित्रपट जेव्हा तुम्ही पाहाल ना, चित्रपटगृहातून बाहेर येईपर्यंत तुमच्या तोंडातून शब्दही बाहेर पडणार नाही, अंगावरती काटा येईल, अंगावरती शहारे निर्माण होतील असा चित्रपट, छावा चित्रपट. त्यामुळे KGF सर्वांनी पाहिलाय, पुष्पा पाहिला तर आवर्जून
छावा देखील पाहायला जा. स्वराज्याचं दाखलं धनी धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये ते चित्रपट तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. अंतिम चेंडू या षटकातला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी झाली. फर्स्ट ओव्हर षटक पहिलं. त्यामुळे सर्व हिंदूंना माझं आव्हान आहे की बलिदान मास आपण पाळायचं आहे. राजानं जर इतक्या वेदना इतक्या यातना सोसल्या तर आपण आपल्या आवडती एक गोष्ट सॅक्रिफाईस करू शकतो एका महिन्यासाठी. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. स्कोर मित्र आम्हाला कळतात 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट 5 ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. अप्रतिम संगीत खऱ्या अर्थानं आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून देखील ऐकतो. बघा 7 मिनिटं झालेली आहेत. त्या गोष्टीची आपण काळजी घ्या. तुम्हाला वेळ किती दिला आणि तुम्ही वेळ खर्च किती करतात. यावेळेस फटका चांगला इनफिल्डला भेदलाय. लॉप केलाय. बॉल चाललाय मागे कव्हरला. चित्रक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या धाबा किती मिळतील धाबा किती मिळतील हा प्रश्न होता. आणि अखेर दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय धाबा संख्या 2 इथे कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या सध्या 7. बॉल हवेमध्ये बियॉन्ड द विकेट. कॅज्युअल अप्रोच. विकेट कीपर कडनं कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. काहीतरी दुखापत आहे कदाचित. मनीष पवार यांना गोलंदाजी दिली तर मॅनेजमेंट टीम कडून 500. मनीष काका कुठे आहेत ते? थर्ड मॅनला आहेत मला तर वाटतंय. शॉर्ट थर्ड मध्ये आहेत. आणि डाय मारून कॅच पकडली तर निकेश भोईर आमचे निकेश भोईर कडून 500 असेल. आणि त्यासोबत आपण पाहतोय पारस सिंग यांच्याकडून देखील 500 रुपयांचा पारितोषिक. डाय मारायला हवी त्यासाठी त्यांनी. आणि गरज नसताना देखील डाय मारली तरी देखील 500 आहेत. बघा क्या बात आहे. बघा भरपूर पारितोषिक आहेत. मनीष आमचे काका त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. हसतायत ते. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. बघा हे फेस अँगल तुम्हाला पाहायला मिळतं. तर बॅट्समनच्या एक्सप्रेशनसाठी स्पेशल कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त स्ट्रोक खेळल्यानंतर बॅटरीचे एक्सप्रेशन काय हावभाव काय आहेत हे टिपण्यासाठी तो कॅमेरा इथे मात्र सेट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. व्हॉट अ ब्युटिफुल टेलिकास्ट बाय युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट टीम. पुढे सरसावला होता. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर अयशस्वी ठरला. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. भन्नाट गती आहे. थोडा दूर ठेवला गेला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फॉर एंड वरून पुन्हा एकदा दूरच्या एंड वरून गोलंदाजी मार्कवरती यश. 20 चेंडू आणि 63चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 20 चेंडू 63 धावा. इक्वेशन आहे ऑन साइडला. देख घुमा के फिरून मारलाय. पाठवलाय चेंडूला स्वर्गीय कुमार.
धीरज पाल स्टँड मध्ये डिपॉझिट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. क्या बात आहे. अजून एक काय ते संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल पुढे, आम्ही बोलू शकत नाही. चला षटकार आला. धावसंख्या 16. यापूर्वी चांगला उल्लेख केला विनोद सरांनी की आपल्याच क्रीडांगणावरती आपल्यालाच खेळण्यासाठी अनेकशे त्रास येतात, अनेकशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. दरम्यान तडम्याचा बाहेर डाय मारली असती तर 1000 मिळाले असते बघा. क्या बात आहे. प्रयत्न बघा, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. हे एफर्ट्स होते मनीष यांचे, जबरदस्त आहे. पण बघा आमच्या संगीत कक्षाला मानवंदना देणारा चौकार आला. डीजे ऑपरेटर आई एकविरा डीजे साऊंड इव्हेंट पंच या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या की 11:25 बॉल पडला होता सर आणि 11:36 झालेली आहेत. येस डेफिनेटली लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर आपल्याला आत घ्यावा लागेल. जर का 20 मिनिटांहून अधिक वेळ खर्च झाला तर आमची विनोद सरांना विनंती आहे. विनोद सर आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये, विनोद सर, विनोदजी पाटील सरांना विनंती आहे लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं अबोध 11 आणि टीम स्वागर्स 11 मध्ये ती लढत, आणि आता रोशन 11 आणि HP फाउंडेशन ही लढत सध्या पाहायला मिळते. 63 पाठलाग करताना HP फाउंडेशन संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी बॅकफुटला राहिलाय, मागे राहिला. कॉमेंट्री बॉक्स एंडवरून बॉलिंग मार्कवरती आता संकेत होल्डर. होल्डरचा पहिला चेंडू दूर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. अवंतर धाव. आणि संकेतला मी पाहतोय पहिल्या सीझन पासून खूप चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. ते टर्फ क्रिकेट असो अथवा 360 ग्राउंडमध्ये खेळण्याचा हा फॉर्मॅट असो, नेहमीच संकेतने इम्प्रेस केलंय आणि इम्प्रेसिव्ह खेळ प्रत्येकी सीझनमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला कन्व्हर्ट करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये, बट फिल्डर थोडे दूर राहिले. वॅकंट एरियामध्ये बॉल एक कंप्लीट केली. एकावरती समाधान देखील मानावं लागेल. क्रीडांगण आता विलुप्त होत चाललेले आहेत. सफरा मैदान बेतवडे ते देखील क्रीडांगण अंडर डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीमियर कॉलनीवरती जिथे सर्वात प्रथम दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा व्हायची, ते देखील अंडर डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतं. तडाखेबंद फटका. टोले संघ, हा भीम टोला, हा वज्र टोला आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार. क्या बात आहे. इथे मात्र एंटरटेनमेंट होता फुल ऑन. 16 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. 16 बॉल 45 धावांची गरज. इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट मॅच. पहिला सामना जिंकणे प्रत्येक संघाला हवं असतं की पहिल्या मॅच मध्ये आमचा विजय झाला तर दबाव तितकासा नसेल. सध्या आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब स्ट्रोक, कारण असं वाटलं एका क्षणाला की अतिरिक्त धाव मिळू शकते, पण तिथे मात्र फलंदाजांना 1 शॉट अंपायर कॉल करतात. यावेळेस देखील संपर्क चांगला झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सुपर टायमिंग. बॉल निघून चाललाय वाईड इश लॉंग ऑनच्या बाहेर. 4.
अप्रतिम संगीत. मलंगड व्हाईट बॉल. भक्ती आणि पराक्रमाची भूमी. गड नाही हा शिवशक्तीचा जागृत आधार. इथेच संतांनी दिला भक्तीचा संसार. शूर मराठ्यांनी राखली इथली शान आणि मलंगडाचा मातीतील रणसंग्राम अमर निशान. आई भवानी दे शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. आम्ही नेहमी या वाक्यप्रचाराचा नामोल्लेख करत असतो आणि मिळेल. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 30 वर. ही चर्चा संपूर्ण दिवसभरामध्ये होत राहील. सध्या किती सुंदर टेलिकास्ट बघा. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. टेलिकास्ट आवडलं असेल तर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करायला हरकत नाहीये. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. बॉल खालून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. धावा झाले तर 30. थोडे चेंजेस आहेत धावफलकामध्ये. हे समजा खेळाडू कक्षामध्ये तत्वर जाऊयात. 34 आहेत 34. हे जाऊयात खेळाडू कक्षात. तर नक्कीच हॅलो तर नक्कीच या टीमचे ओनर आपल्याला जॉईन होत आहेत. तर नक्कीच सुधीर कोतकर आपला संघ आता धावफलक 30 वर आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला आता 12 चेंडू शिल्लक आहेत. कुठला फलंदाजावर विश्वास असेल? आता सध्या टीममध्ये सर्वच फलंदाज चांगले आहे. तरी पण नितीन या ठिकाणी चांगला खेळतोय आणि उदित पण. दोघंजण आहे तोपर्यंत अपेक्षा आहे की आम्ही 100% मॅच जितू. पहिली मॅच आहे. पहिली मॅच जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? पहिलीच मॅच नाही आमच्यासाठी, सगळ्यात मॅची महत्त्वाची आहे. असं पण पहिली मॅचमध्ये कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं. म्हणजे समजा पहिली मॅच आपण जिंकलो त्या ठिकाणी आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि बाकीचे जे प्लेयर असतात त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो. तर त्याच्यासाठी पहिली मॅच खूप महत्त्वाची आहे. तर ह्या देखण्या टुर्नामेंटबद्दल 2 शब्द. टुर्नामेंटबद्दल सर्वात प्रथम मी जय हनुमान क्रिकेट मंडळ नियोजन यांचं या मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एवढं सुंदर ग्राउंड आपल्या लोढा प्रीमियरसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आणि निकेश भोईर यांनी या ठिकाणी लोढा इव्हेंट क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जी लोढा प्रीमियर लीग आयोजित केली त्याच्यासाठी कमिटीचं हे मनपूर्वक मी स्वागत करतो. धन्यवाद. तर पाहूया ते म्हणतात की त्यांचे बॅट्समन पूर्णपणे सोप्या पद्धतीने ही मॅच संपवून येतील अशी त्यांची अपेक्षा. बोलूया कॉमेंट बॉक्समध्ये. इज डेफिनेटली नाही कालपासून रिझर्व ऑपरेटरचं कौतुक होतं आहे. त्याचं कारण योग्य ती संगीत. आमचं मलंगडाचा आम्हाला अभिमान वाटणारं संगीत असो अथवा दिबा पाटलांचं संगीत असो. अप्रतिम संगीत रिझर्व ऑपरेटरच्या माध्यमातून शिव छत्रपतींचे संगीत, शंभू राजांची संगीत आपण ऐकत आहोत. आणि त्यामुळे ती संगीत ऐकल्यावरती एक वेगळी ऊर्जा, नवीन ऊर्जा अंगामध्ये संचारते. आई एकविरा DJ साऊंड इव्हेंट. ऑन साइड लॉब करायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. संपर्क कोणताही आढळला नाहीये. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी होत्या. फॉर अँड वरून पुन्हा एकदा बोलतोय गोलंदाज प्रियांशू. अभ्यास चांगला फटका आहे पण या फटक्यांना आता महत्त्व नसेल कारण आता करायचं ते आक्रमण. येणारे चेंडू शिल्लक आहेत खरं तर या मॅचमध्ये आता 10. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. मलंगड मुक्तीचा लढा अजूनही संपलेला नाहीये. शतकांचं बंधन तोडण्याची हीच तर वेळ आहे. मातीत मराठ्यांच्या रक्ताची साक्ष उरली आणि दरम्यान विकेट झाल्या. मलंगड पुन्हा मराठ्यांचा हुंकार होईल आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला इतिहास साक्षी राहील. आई भवानी दे शक्ती. मलंगडाला मिळू दे मुक्ती. विकेट मिळाल्या. स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती धर्मवीर शंभू राजांचं हे संगीत. 40 दिवस हाल सोसलं पण धर्म बदलला नाही. मला अजूनही आठवतंय छावा चित्रपट मी पाहिला तेव्हा त्यामध्ये एक सीन होता. खरं तर
औरंग्या म्हणाला शंभू राजांना की धर्म परिवर्तन करा, आमच्या बाजूला धर्म परिवर्तन करून घ्या, तुम्हाला आम्ही सोडून देऊ, नवीन जीवन देऊ. तेव्हा धर्मवीर शंभू राजांनी ते वक्तव्य केलं होतं. या बॉलनंतर मी आवर्जून उल्लेख करेन त्या गोष्टीचा की मराठ्यांचा बाजू नाही, फक्त तुम्हाला धर्म बदलण्याची पण गरज लागणार नाही आणि आयुष्याचं देखील सार्थक होईल, जीवन बदलून जाईल तुमचं. हा माझा राजा होता. तो सीन कॅरेक्टर मराठीमध्ये असताना तर प्रत्येक आवर्जून तो चित्रपट पाहायला जाणाऱ्याचा अंगावरती काटा आला असता. अक्षरशः हिंदीमध्ये जरी आहे तरी तो इतका मनाला लागतो आणि तो पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. यातना फक्त आपण पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपल्या अंगावरती काटा येतो. तर विचार करा त्या राजाने त्या यातना सोसल्यात तर राजाचं काय झालं असेल. खरं तर त्या दिवशी त्या काळ्या रात्री एका फितुरामुळे जर माझा राजा पकडला गेला नसता, औरंग्याचा हाती आला नसता, तर मात्र आज या महाराष्ट्राचं आणि हिंदवी स्वराज्याचं चित्र काही वेगळं असतं. आज हा महाराष्ट्र कुठेतरी वेगळ्या उंचीवर असता. पण हरकत नाही, 4 षटकांचा खेळ संपन्न. 37 धावा दाफलकावरती, 6 चेंडू आणि 36ची गरज. सहा चेंडू 36 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मॉडर्न डे झेन झी आपण पाहतो सध्या. नवीन जनरेशन आहे, त्यांना कपाळावरती टिक्का लावण्याची लाज वाटते. त्यांना असं वाटतं की ते फॅशनमध्ये बसत नाही, पण त्या कपाळावरच्या गंधासाठी 40 दिवस त्या राजानं काय हाल सोसले ना. हा चित्रपट बघा एकदा छावा जाऊन. मी नेहमी सांगतो आवर्जून, मी काही प्रमोशन करत नाही आहे ना, मला काही त्याचे पैसे मिळतात. त्या चित्रपटाने किती कमवले, त्यापेक्षा किती हिंदूंचे डोळे उघडले हे बघा आवर्जून. मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही चित्रपटाचं प्रमोशन वगैरे काही करत नाही, पण आपला इतिहास, त्या राजाचा इतिहास तुम्हाला कळेल. लहान मुलं रडली का त्यांच्यासमोर मोबाईलची स्क्रीन दाखवतात, त्यांना कार्टून्स दाखवतात, त्यापेक्षा त्या छत्रपती शिवरायांचं जीवन चारित्र्य दाखवा, छत्रपती शंभू राजांचं जीवन चारित्र्य त्यांना दाखवा आवर्जून मोबाईलवरती. येणाऱ्या पिढीला कळेल माझा राजा कोण होता आणि काय होता, आणि त्याने या हिंदवी स्वराज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी काय केलं. उगाच नाही, देवासमान पूजलं जातं राजाला. खंत आहे आज 33 कोटी देवांची मंदिरं जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला पाहायला मिळतील, पण राजाचं मंदिर मात्र मोजक्या ठिकाणी आहे. ते देखील आता नुकतंच झालेलं आहे भिवंडीमध्ये. छत्रपती शिवरायांचं मोठं मंदिर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता मॅच कठीण झाली आहे, पण व्हाईट बॉल वारंवार येतात, त्यामुळे कुठेतरी अशा अपेक्षा अजूनही आहेत HP फाउंडेशनसाठी की मॅच आम्ही सोडली नाही आहे. एक्स्ट्रा रन येतात, त्याचा फायदा आम्ही आमच्या संघाला करून घेऊ. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. तर चौकातले गणपती घरात आले, पण घरातले गणपती चौकात देखील गेले, पण चौकातले शिवराय घरापर्यंत येऊ शकले नाही. पण यावर्षी आम्ही निश्चय केला होता की घराघरात शिवजयंती साजरी करू. शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा ज्याची जयंती, ज्याचा जन्मोत्सव सोहळा वर्षातून 2 वेळेस पार पाडला जातो, आणि 2 वेळेस नव्हे तर 365 दिवस साजरा करायला हवा तो सोहळा. फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मध्ये बॅट फिरवली, पाठवलं बॉलला लॉंग ऑन पलीकडे, षटकार. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम संगीत. 5 बॉल आणि 27 धाबांची गरज. खरं तर 73चा पाठलाग करायचा होता. 27ची गरज असताना एक आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट कॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल कॅच. क्षेत्ररक्षक मात्र तिथे भरपूर वेगानं यश पोहोचतायत. यशस्वी झेल घेतलाय फलंदाज बाद. विकेटचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, बघा काय सुंदर झेल टिपला.
स्वतःच्या नीज वरती लँड होत असताना त्याने तो झेल कंप्लीट केला. याचं कौतुक आहे. अप्रतिम अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर क्रिकेट ही सुवर्ण नगरी आम्ही नेहमी सांगत असतो. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण म्हटलं की ऐतिहासिक क्रीडा नगरी, सुवर्ण नगरी आहे. जबरदस्त, तितकं सुंदर आयोजन, नीटनेटकेपण आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. प्रामाणिक आयोजन आहे स्पर्धेचं. शॉट फाईन ऍक्शन मध्ये कॅच कंप्लीट, 1 more gone. मॅच आता हळूहळू दूर चालली HP फाउंडेशन कडून, कारण विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती होल्डर संकेतला आपण पाहतोय, त्याने मिळवली विकेट. कम ऑन डीजे. आशिष म्हात्रे सुप्रसिद्ध गायक, आगरी कोळी गीतांचा बेताज बादशाह कार्डीज आहे. त्यांच्या आवाजातून हे संगीत आपण ऐकलं. 46 धावा झालेल्या, 46 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, 73. 73चा पाठलाग करताना ही सध्याच्या घडीला अडचणीत आलेली परिस्थिती. HP फाउंडेशन 3 बॉल 27 ची गरज आहे. स्कोर मित्र आम्हाला कळवतात 3 बॉल 27, 3 षटकार आले तरी 18 बनतील. 3 बॉल 27 कठीण आहे. 3 बॉल मध्ये 21 होताना पाहिल्यात, 3 बॉल मध्ये 23 होताना देखील आम्ही पाहिलेल्या. 3 बॉल 27 आहेत. पाहूया आता काय घडतंय. चांगला चेंडू आहे. मॅच आपल्या काबामध्ये करून घेतली, मॅच आपल्या बाजूने खेचून घेतली रोशन 11. कौतुक आहे होल्डरचं, ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली. सुंदर बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग पूर्वार्धामध्ये चांगली झाली रोशन 11ची, पण उत्तरार्धामध्ये त्याला प्रत्युत्तर देत असताना कुठेतरी बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्या अनुषंगाने आता मॅच दूर झाली आहे HP फाउंडेशन कडून. ऑन साइडला लेट पण थेट मिड विकेट हवाई दौऱ्यावरती बॉल चालला मैदानाचा दुप्पट लांब. 6 धावांसाठी टोले जंग षटकार. क्या बात है, जबरदस्त. 2 अप्रतिम संगीत, वारंवार कौतुक होत आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉल मागे आलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. काय क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं बघा. यदा कदाचित रोशन 11 संघ जर का क्वालिफाय झाला तर बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये तर या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जाईल. सामना संपला, औपचारिकता पूर्ण झालेल्या. मॅच फिनिश 18 धावांनी सामना जिंकला रोशन 11 या संघानं. मॅच नंबर 8 ग्रुप स्टेजच्या या मॅच आपण पाहतो आणि या चित्तथरारक सामना तर आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये विजय मिळवला रोशन 11. असं वाटलं या ओव्हरची जेव्हा सुरुवात झाली की कदाचित मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, कारण 3 एक्स्ट्रा आले होते. त्यानंतर मोठा फटका देखील आला, पण त्यानंतर होल्डरने आपला नैसर्गिक गेम दाखवला आणि खऱ्या अर्थाने कमबॅक केला या मॅच मध्ये. अभिनंदन रोशन 11 या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेचच वळतोय. नो डाऊट 19 चेंडू मध्ये ज्याने 52 धावा कुठून काढले, अर्धशतक या मॅच मध्ये ज्यानं झळकावलं आणि ज्याच्या अर्धशतकामुळे 72 पर्यंत संघ रोशन 11 पोहोचला, तो अक्षय ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.